नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक धनंजय कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे सैतानाचे साम्राज्य. या कथेचा पुढील भाग चौथा. शाही केश कर्तनालयातून कार्तिकला घेऊन जाण्यापूर्वी त्याचे कपडे आणण्यासाठी धनंजय बाहेर गेले होते. त्यावेळी तेवढ्या अवधीत त्यांनी त्या दुकानातून फोन केला. ते म्हणाले, छोटू, वेळ न घालवता ताबडतोब वेषांतर करून रेल्वे हॉटेलात ये. तेथे तुला माझ्याबरोबर एक माणूस आढळेल. त्याचं नाव कार्तिक असून तो खुनी आहे असा मला संशय आहे. मी त्याला सोडून गेल्यानंतर तू त्याचा पाठलाग कर. त्यानं फणींद्राच्या खिशातले कागदपत्र चोरलेत. मला त्या कागदपत्रांची जरुरी नाही, पण त्यात काय एवढं महत्त्वाचं आहे ते जमल्यास पाहून ठेव. कार्तिकला कोकेन घेण्याची सवय आहे असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटतंय. ताबडतोब घराबाहेर पड. छोटू त्यांच्याच तालमीत तयार झालेला असल्यानं जास्त सांगायची जरूर नव्हती. त्यानं लागलीच मवाल्याचं सोंग घेतलं आणि टॅक्सी करून तो रेल्वे हॉटेलकडे गेला. मुंबईच्या मवाली वस्तीतून त्याच वेशात छोटू वारंवार भटकत असे. हॉटेलात बाहेरच्या एका टेबलवर बसून धनंजय कार्तिकला पिण्याचा आग्रह करत होते. त्यांनी आपणासाठी एवढे श्रम का घ्यावे हे कार्तिकला न समजल्यामुळे तो त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहत होता. छोटू तिथे येता धनंजय काही सबब सांगून तिथून निघून गेले. ते गेलेले पाहून कार्तिकला बरं वाटलं. त्यानं नंतर दारूचे 2-3 पेग झोकले व आपल्या पाळतीवर धनंजय नाही त्याची खात्री करून तो हॉटेलच्या बाहेर पडला व कामाठीपुराच्या रोखाने जाऊ लागला. कामाठीपुऱ्याच्या नाकावर मॉंग चँगच्या हॉटेलात शिरताना जेव्हा छोटूनं बघितलं तेव्हा तो कोकेनचा भक्त असल्याबद्दल धनंजयचे अनुमान खरे असल्याची त्याची खात्री पटली. मॉंग चँग हा चीनी असून त्याच्या दुकानात नेहमी नशाबाजांची गर्दी असते. पण मॉंग चँग हा फार धूर्त असल्याने तो गिरायकांना लागणाऱ्या भांग, गांजा, चरस वगैरे सारख्या अंमली वस्तू स्वतः विकत नसे. त्या पुरवणारे बरेच लोक तेथे येत आणि चँगच्या गिरायकांशी ते परस्पर सौदा करत. मॉंग चँग जवळही या वस्तूंचा खूप साठा असायचा. तशी गरज पडली तर तो गिरायकांची तलब भागवत असे. पण त्याच्या दुर्गंधी खोल्यात नशापाणी करत बसण्यासाठी तो जबर भाडं आणि बक्षिसी वसूल करत असे. शिवाय इतर खाद्यपेयांच्या वस्तू विकून त्याचा फायदा होत असे. अशा धूर्तपणामुळे मॉंग चँग कधी पोलिसांच्या कचाट्यात सापडला नव्हता. उलट वेळप्रसंगी त्याच्याकडून पोलिसांना बदमाशांच्या हालचाली समजत असत. छोटूला या दुकानाची चांगली माहिती होती. मॉंग चँग त्याला इतर गिरायकांपैकी एक समजत असे, कारण काही निमित्तानं छोटूला त्या जागेत महिन्यातून 1-2 वेळा तरी जावं लागत असे. कार्तिकनं अशी आपली ओळखीची जागा शोधून काढलेली बघून छोटूला आनंद झाला आणि तोही त्याच्या मागून आत शिरला. मॉंग चँगकडे पाहून मान डोलवत तो पुढे कार्तिक कुठे बसलाय ते पाहू लागला. आज चांगल्या 10-15 कुराडा व्याजा लहान खोल्या होत्या. त्या चँगची नशाबाजी गिरायकं लोळत पडलेली असायची. नशाबाजीसारखा अभिनय करत छोटू प्रत्येक खुराड्यात डोकवत पुढे चालला होता. अखेर एका खोलीत त्याला कार्तिक बसलेला दिसला. छोटू त्याच खोलीत शिरला आणि दूर कोपऱ्यात एका खुर्चीवर बसला. तो धनंजयच्या सूचनेप्रमाणे पूर्ण तयारीने आला होता. घाबऱ्या कार्तिककडे बघत त्यानं खिशातून 4-2 पुड्या काढल्या आणि त्यातील एक सोडून पांढरी पावडर तोंडात टाकली. कार्तिकचं त्याच्याकडे लक्ष होतं. त्या कोकेनच्या पुड्या आहेत हे त्यानं ओळखलं. दोस्ता, एक पुडी मला देतो काय? कार्तिकनं विचारलं. न द्यायला काय झालं? तो माझा धंदाच आहे, पण माझा माल असं असल्यामुळे महाग आहे बरं का. पैशाची फिकीर नाही बघ. कार्तिकनं खिशात हात घालून नोटाचं लठ्ठ बंडल काढून छोटूला दाखवलं. या 6,000च्या नोटा आहेत. तुम्ही कुठले तरी बडे शेठ दिसताय, छोटू म्हणाला. असे आणखीन पैसे आहेत. खिशातले चांबड्याचे वेष्टन असलेली एक जाडी डायरी दाखवत कार्तिक म्हणाला. त्या डायरीवर फ.चौ. अशी सोनेरी अक्षरं कोरलेली होती. ती फणींद्रनाथ चौधरींची डायरी आहे हे छोटूनं ओळखलं. 5 रुपयांची एक छोटी नोट छोटू पुढे विरकावून कार्तिकनं त्याच्याकडून कोकीनची एक पोडी घेतली आणि तोंडात टाकली. किती बरं वाटलं मला. आणि थोडं मिळमिळीत आहे रे. अस्सल माल असला तर काढ. पैशाची काळजी नको. आपल्याजवळील एक प्रखर अंमली पुडी त्याच्या हातात देत छोटू म्हणाला. आता हिची मजा चाखून बघ.
कार्तिकनं ती तोंडात टाकली आणि 4 मिनिटाच्या आतच तो बेहोश होऊन खुर्चीत पडला. छोटूला पाहिजे होती ती संधी मिळाली. अर्धा तास कार्तिक शुद्धीवर येण्याची काही भीती नव्हती. त्यानं ती डायरी काढली आणि ती तो चाळून बघू लागला. एका पानावर सांकेतिक लिपीत काही मजकूर लिहिला होता. छोटूनं आपल्या जवळच्या कागदावर त्याची हुबेहूब नक्कल करून घेतली. दुसरं पान उलटताच तो चपापला. त्या पानावर 4 नावं लिहिली होती: प्रोफेसर शिवदत्त, देसाई, धैर्यवान आणि पुष्पराज. प्रोफेसर शिवदत्तांच्या नावाखाली लाल शाईनं ओळ आखलेली होती. छोटूनं ती नावे उतरून घेतली. त्या डायरीत आणखीन काही महत्वाचं नव्हतं. छोटूनं ती पुन्हा कार्तिकच्या खिशात ठेवली. त्याच्या मनात असतं तर त्यावेळी तो ते घेऊन जाऊ शकला असता, पण त्याला कार्तिकच्या पुढील हालचालीवर नजर ठेवायची होती. एका डोळ्यानं कार्तिककडे नजर ठेवत तोही आपल्या खुर्चीवर पडून राहिला. काही वेळानं कार्तिक धडपडत उठला आणि संशयानं छोटूकडे बघू लागला. आपल्याला मुद्दामून गुंगीत ठेवले की काय असं त्याला संशय आला होता. छोटूनं झोपण्याचं बेमालूम सुंक केलं होतं. त्याला एक लाथ मारत कार्तिक रागाने म्हणाला, तुझा डाव मी ओळखला नाही असं समजू नको. असं खुनशी आवाजात तो म्हणाला. तुम्ही काय म्हणताय ते समजत नाही, आश्चर्यचकित मुद्रा करत छोटू म्हणाला. मला गुंगीत ठेवून माझे पैसे पळवण्याचा तुझा डाव असावा. असं करून माझा धंदा चालेल काय? पाहिजे तर चांगला विचार. कार्तिकनं खिशातले पैसे मोजून बघितले. ते बरोबर असल्याचं दिसताच तो हसत म्हणाला, हा तू खरोखर प्रामाणिक दिसतोयस. नाव काय तुझं? माझं नाव कार्तिक. माझं नाव बाबल्या. छोटू म्हणाला. बरं बाबल्या, हे 20 रुपये घे. कुठेतरी जाऊन जीवाची मौज कर. कार्तिक म्हणाला. बाहेर उघड्यावर मौज करण्याची काही सोय नाही. त्या नोटा खिशात ठेवत छोटू म्हणाला. तो जाड्या लागलाय ना माझ्या मागे. जाड्या? कोण जाड्या? तो सीआयडीचा शिवाजीराव. हा, शिवाजीराव तुझ्या मागे लागलाय? सकाळी तो मला दिसला होता खरा. त्यानं तुझ्यासारख्या पोराच्या मागे का लागावं? आमच्यासारख्या वस्तादांचं तो काही करू शकत नाही. चल, काहीतरी बाहेर जाऊन खाऊया. ते दोघंही बाहेर आले. प्रथम चँगकडे जाऊन कार्तिकनं छोटूबद्दल चौकशी केली. चँग मँगनं तो आपल्यापैकीच असल्याचा निर्वाळा देताच त्यानं अनेक प्रकारचे चिनी पद्धतीचे खाद्यपदार्थ मागवले आणि पोट भरल्यानंतर कार्तिकनं छोटूचा निरोप घेतला आणि मँग चँगचे पैसे चुकवून तो बाहेर पडला. छोटूनं पुन्हा त्याच्या पाठलागाला सुरुवात केली. व्हिक्टोरियात बसून कार्तिक ऑपेरा हाऊसच्या नाक्यावर उतरला आणि एका प्रशस्त बिल्डिंगमध्ये शिरला. छोटूनं लिफ्टवाल्याजवळ चौकशी करता तो 3ऱ्या मजल्यावर गेल्याचं समजलं. 3ऱ्या मजल्यावर फक्त नागनाथ राहतो असं तिथल्या पाटीवरून दिसत होतं. नागनाथ सारख्या एका बड्या माणसाकडे कार्तिक सारख्या एका केश कर्तनालयात काम करणाऱ्या बदमाशाचं काय काम असावं ते छोटूला समजेना. वर जाऊन तो खरोखरच नागनाथला भेटायला गेला की काय याची शहानिशा करावी असं ठरवून छोटू लिफ्टनं 3ऱ्या मजल्यावर गेला. वर बघितलं तर तिथे कार्तिक नव्हता. ती इमारत 3 मजली असल्यानं कार्तिक आणखीन कुठे जाणं शक्य नव्हतं. तो नागनाथलाच भेटायला गेला होता यात शंका नाही. छोटू परतण्याचा विचारत होता तोच गोड आवाजात कोणी त्याच्या कानात गुणगुणलं. काही शोधत आहात का इथे? छोटू चपापला. त्यानं मागे वळून बघितलं. तो नागनाथ एक चांदीच्या मुठीची काठी हातात घेऊन हसत उभा होता. काही नाही, माझा कार्तिक नावाचा एक मित्र इथे आलाय, त्याला शोधत होतो. कार्तिक? हे नाव तर मी प्रथमच ऐकतोय. नागनाथ म्हणाला. तो इथं येण्याची काही शक्यता नाही. तुला तो इथे आला असं कळलं काय? मी नाक्यावरून जात असताना त्याला या इमारतीत शिरताना बघितलं. लिफ्टवाल्यानं तो या मजल्यावर गेल्याचं सांगितलं म्हणून वर आलो. तुझी त्याची ओळख काय? नागनाथनं विचारलं. थोडासा त्यांचा जरा अंमल करण्याची सवय आहे. मी या प्रकारच्या चिजांचा व्यापार करतो. कार्तिक मला पैसे देतो. इथे येण्यापूर्वी तो तुला भेटला होता काय? आपण खोटं सांगितलं आणि वरून नागनाथनं आपल्याला पाठलाग करताना बघितलं असेल तर घोटाळा होईल म्हणून छोटूला वाटलं. नागनाथ जरी हसत होता तरी त्याच्या काठीत तलवारीचे पाते दडवले आहे ही छोटूनं बघून घेतलं होतं. कार्तिक सारख्या माणसाचा त्याच्याबरोबर संबंध आहे, तोही माणूस उलट्या काळजाचाच असणार हे नक्की होतं. तो म्हणाला. कामाडीपुरातील मँगचांगच्या दुकानात त्याची माझी गाठ पडली होती. त्याच्याजवळ बरेच पैसे होते. त्यांनी माझ्या धंद्यात काही भांडवल गुंतवावे तर दोघांचाही फायदा होण्यासारखा होता, म्हणून मी त्याच्या मागे येत होतो. हो, अच्छा. तुझं नाव काय? बाबल्या. ठीक आहे बाबल्या, माझ्याबरोबर आत चल. तुझा मित्र आत असणं शक्य नाही, पण माझ्या नोकराला विचारून बघतो. नाही म्हणण्याची सोय नव्हती. नागनाथ जिन्याकडे जाण्याचा मार्ग रोखून उभा होता.
नाईलाजानं छोटू त्याच्याबरोबर आत गेला. समोर चांद उभा होता. चांद 5.5 फूट उंच होता, पण त्याच्या शरीराकडे बघताच तो चांगला शक्तिमान असल्याचं दिसत होतं. चांद, इथं कोणी कार्तिक नावाचा इसम आला होता काय?" नाही महाराज." "झाली खात्री? बरं बाबल्या, तू इतका लांब आला तर थोडा वेळ विश्रांती घेऊन जा." नाईलाजानं छोटू एका कोचावर बसला. नागनाथनं त्याच्यासाठी सरबत मागवलं. बारकाईनं तो छोटूकडे बघत होता, पण संशयास्पद असं त्याला काही आढळलं नाही. "चांद, जेवणाला आज कोंबडा कापायचा आहे बरं का?" नागनाथ म्हणाला. ठीक आहे साहेब, आताच ते काम उरकून टाक." चांद आत गेला आणि थोड्याच वेळात एक भयंकर चित्कार कानी पडताच छोटूला रक्त थिजल्यासारखे वाटले. त्याच्या बावरलेल्या चेहऱ्याकडे नागनाथ हसत होता. "हा, कसला आवाज आला हा?" छोटूनं घाबरत विचारलं. चांदची कोपडा मारण्याची रीत जगा वेगळी आहे. तो मान पिळवटून त्याला ठार करतो, त्यामुळे असा चमत्कारिक आवाज होतो, नागनाथ म्हणाला. छोटूला कधी एकदा इथून बाहेर पडतो असं झालं होतं. तो उठून म्हणाला, "साहेब, मी जातो आता. काहीतरी पोटाचा उद्योग बघितला पाहिजे. कार्तिक भेटला असतं तर बरं झालं असतं. तो भेटला नाही तरी निदान त्याची काही बातमी तुला समजेलच. कधी या बाजूला आलास तर ये. तुझ्या मनाजोगतं काही काम असेल तर तुला जरूर सांगेन." छोटू रस्त्यावर आला तेव्हा कुठे त्याला हायसं वाटलं. चांदच्या हातून आपली वाट लागते की काय अशी त्याला सारखी भीती वाटत होती. कार्तिक संबंधी नागनाथ म्हणाला ते खरे ठरले. संध्याकाळी छोटूला त्याची बातमी समजली. त्या दिवशी संध्याकाळमध्ये खालील बातमी प्रसिद्ध झाली होती. चौपाटीवर एका अज्ञात माणसाचं प्रेत पाण्यावर वाहत असलेलं सापडलं होतं आणि त्याची मान पिळवटल्यासारखी दिसत होती. हा खून, अपघात की आत्महत्या आहे हे समजत नाही. चांदनं कोणता कोंबडा मारला ही बातमी वाचता छोटूच्या लक्षात आलं. धनंजयनं परतायला बरीच रात्र झाली. छोटू त्यांची वाट बघत बसला होता. "बाबूजी, फत्ते आहे ना?" त्यानं हसत विचारलं. "तुझ्या कामाचं काय झालं ते अगोदर सांग. कार्तिकला गाठलंत ना?" "होय, माझी कामगिरी मी पूर्ण केली." "छान. कार्तिकनंच फणींद्राचा खून केला हे मी आता पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. त्यानं जे हजामतीचं सामान उपयोगात आणलं होतं त्याची उलथापालथ करायला संधी मिळू नये म्हणून मी त्याला ताबडतोब दुकानाबाहेर काढलं. तू रेल्वे हॉटेलात आल्यानंतर मी परत दुकानात गेलो. प्रथम ते सर्व सामान गुंडाळून घेतलं. इतर कामातून मोकळा होताच मी आतापर्यंत हॉपकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्या वस्तूंची तपासणी करण्यात वेळ घालवला. तेव्हा ज्या ब्रशनं फणींद्रनाथांची दाढी केली होती त्याला सिंडोलॅक्स नावाचं दुर्मिळ वनस्पतीपासून बनवलेलं जहरी विष लावलेलं आढळून आलं. हे विष फारसं प्रचारात नाही आणि शरीरावर त्याच्या विशेष खाणाखुणा दिसत नाही. फणींद्र मुंबईस आल्यापासून शिवाजीरावांची त्याच्यावर नजर होती. तो काहीतरी कारस्थानात गुंतलाय असं त्यांना समजलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा तो हृदयक्रिया बंद पडून मरण पावला असं सांगितलं तेव्हा बिचाऱ्या शिवाजीरावांची मोठी निराशा झाली. पण बाबूजी, त्याच्या मृत्यूविषयी तुम्हाला संशय कसा आला? मी फणींद्राच्या गालावर एके ठिकाणी मस्तऱ्याने लहानशी जखम झालेली बघितली, त्यामुळे मला संशय आला. शाही केश कर्तनालयात असा प्रकार घडणं शक्य नाही. त्या जखमेमुळे ब्रशला लावलेलं विष त्याच्या रक्तात मिसळू शकलं. कार्तिकनं ते दुर्मिळ विष कुठून मिळवलं हे समजत नाही, पण आता त्याला अटक करायला हरकत नाही. त्याचा पत्ता तू शोधून काढला असशीलच. तुम्हाला या घटकेला जाऊन त्याला बघता येईल. तो कुठे आहे तर मला माहिती आहे. कुठे आहे? जेटी हॉस्पिटलच्या प्रेतगृहात, छोटू म्हणाला. धनंजय ते ऐकून काही वेळ स्तब्ध राहिले. नंतर ते म्हणाले, नागनाथ, तुम्हाला सर्व माहिती आहे तर? काय माहिती आहे? कार्तिकला ठार मारण्यात आलं ते, पण मला तर तुम्ही आपल्याला काही कळलं नाही असं भासवलं. मला खरोखरच माहिती नाही. मी फक्त माझा तर्क बोलून दाखवला. कार्तिकच्या पाठलागाला सुरुवात केल्यापासून काय घडलं ते सांग. छोटूनं 10 मिनिटात सर्व प्रकार निवेदन केला आणि तो म्हणाला, त्याचा तो भयानक सेवक चांद माझ्या मानेला कधी विळखा घालील याचा नेम नव्हता. जेव्हा मी त्या इमारतीतून बाहेर पडलो तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. शाबास. नागनाथ सारख्या धूर्ताला फसवण्यासाठी तुला फार दक्षता घ्यावी लागेल. नागनाथनं भर दिवसा ऑपेरा हाऊस पासून चौपाटीवर प्रेत कसं नेलं ते समजत नाही. त्याचा मला संशय येत होता, कारण तो बहुतेक मोठ्या मेजवान्यांच्या वेळी हजर राहत असे व त्या प्रत्येक वेळी कोणाची तरी किमती जवाहीर अदृश्य होत असे. तो एखाद्या लक्षाधीशाप्रमाणे थाटात राहतो. तो एवढे पैसे आणतो कुठून हा मला प्रश्न पडला होता. इतर कामामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला आजवर अवसर मिळाला नव्हता. त्याच्याबद्दल एक गोष्ट मला समजली आहे. ती कोणती?
तो शाही केश कर्तनालयाचा मालक आहे. मुंबईतील बरेच लोक त्याच्या दुकानात जातात आणि दाढी करत असताना अनेक उल्लू लोक तेथील कारागिरांना बातमी पुरवतात. त्या बातम्यांचा नागनाथ उपयोग करून घेत असावा. नागनाथ शाही केश कर्तनालयाचा मालक आहे हे समजता छोटूला आश्चर्य वाटलं. आज सकाळी मी फणींद्रच्या राहत्या ठिकाणाकडे शिवाजीरावांबरोबर जात असताना जवळ मला नागनाथ भेटला. त्यानं एका विशिष्ट प्रकारचे अत्तर वापरले होते. फणींद्राच्या दिवाणखान्यात त्या जातीचा सुगंध पसरलेला मला आढळला. त्यावरून नागनाथ तिथे गेला होता असे सिद्ध होते. फणींद्राच्या तिजोरीतून 2 लाखाचे हिरे नाहीसे झाले होते. दुसरे, आज प्रोफेसर शिवदत्ताचा खून झाला. प्रोफेसर शिवदत्त? छोटू आश्चर्याने म्हणाला. हा, का तुला ही बातमी समजली होती वाटतं? त्यानंतर धनंजयांनी शिवदत्तच्या इथे घडलेला प्रकार सांगितला. ते पुढे म्हणाले, शिवाजीरावांनी नंतर नंदकुमारला पकडण्याचं ठरवलं होतं, पण ते त्याचे पिस्तूल मुद्दामून तिथे टाकण्यात आले असावे असे मला वाटते. शिवदत्ताचा खून फणींद्रांनी केला असावा, कारण त्याचे आणि शिवदत्तचे भांडण झाले होते. पण त्याचा तर 9:30 वाजता खून झाला. हो, पण तो 9च्या सुमारास घरून निघाला होता. प्रोफेसरांचा खून 9 ते 12 वाजण्याच्या दरम्यान झाला असावा असं डॉक्टरांचं मत आहे. फणींद्राला आपल्या ठिकाणावरून कोलाब्याला कारनं जायला 5 मिनिटं लागली नसतील. हे पहा बाबूजी, एक चिटोरे त्यांच्या हाती देत छोटू म्हणाला. त्यावरून शिवदत्ताचा खून करणं पूर्वी योजलं होतं असं तुम्हाला नाही का वाटत? त्या चिटोऱ्यावरची ती 4 नावं आणि शिवदत्ताच्या नावाखाली मारण्यात आलेली रेख पाहून धनंजय विचारात गढून गेले. छोटूनं आणलेली सांकेतिक मजकुराची नक्कल पाहण्यात त्या रात्री बराच वेळ धनंजयांनी घालवला. जेव्हा त्यांनी त्याचा उलगडा केला तेव्हा ते बिछाण्यावर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहापान करत असताना ते म्हणाले, छोटू, ही भानगड कशा करता चालली आहे हे तुला तुझ्या सांकेतिक लेखनाच्या नकलेवरून समजलं. याचं मूळ कारण शिवदत्तचं संशोधन आहे. त्यांनी कृत्रिम ताग निर्माण करण्याचा शोध लावलाय. तुला माहिती आहे की आपल्या देशाची फाळणी होऊन पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला. त्यामुळे तागाच्या बहुतेक उत्पन्नाला आपला देश मुकला आणि पाकिस्तानी ज्यूट कंपन्यांकडे जवळजवळ सर्व तागाचा मक्ता आला. त्याबाबत खूप संशोधन करून कृत्रिम ताग पूर्व बंगालच्या तागापेक्षा काकणभर सरस असून तो जेव्हा बाजारात येईल तेव्हा पाकिस्तानी तागाला कोणी विचारणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. हा ताग हवा त्या प्रमाणात निर्माण करता येण्यासारखा असून तो फार स्वस्त विकता येण्यासारखा आहे. पूर्व बंगालचा मोठेपणा तागाच्या उत्पन्नावर आधारलेला आहे. तेथे सर्व जगातील तागांपैकी 70% ताग निर्माण होतो आणि परकीय देशांना ज्याची अत्यंत गरज असल्यामुळे ती राष्ट्र जास्त किंमत देऊन तो विकत घेतात. या गोष्टीचा फणींद्राला कसा वास लागला ते समजत नाही, पण तो पूर्व बंगालातील तागाच्या व्यापाऱ्यांशी संगनमत करून प्रोफेसरांचं हे संशोधन विकत घेण्यासाठी आला. शिवदत्त हे देशभक्त होते, त्यांनी त्यांची ही मागणी धुडकून लावली असणार. या संशोधनाची माहिती फक्त चौघांना असलेली दिसते. देसाई व धैर्यवान सर्वांच्या माहितीचे आहेत, पण हा पुष्पराज कोण आहे ते समजत नाही. पण आता फणींद्राच्या खिशात सापडलेल्या यादीवरून बाकीच्या तिघांनाही धोका आहे हे स्पष्ट दिसते. परकीय देशातील व्यापाऱ्यांशी संधान बांधणारा फणींद्र हा अत्यंत नीच आणि देशद्रोही होताच, छोटू म्हणाला. पण तोच ठार झाल्यानं आता बाकीच्यांना धोका उरला नाही असं मला वाटतं. चुकतोयस तू छोटू. आता नागनाथसारख्या पाताळयंत्री माणसाला ही गोष्ट माहीत झाली आहे. या व्यवहारात कोट्यावधी रुपये मिळण्यासारखे आहेत. केवळ देशप्रेमाला जवळ करून नागनाथसारखा बदमाश ही संधी सोडणार नाही. तर मग नागनाथला पकडण्याची व्यवस्था केली पाहिजे, पण त्याला पुराव्यानिशी पकडलं पाहिजे आणि हे काम काही सोपं नाही, धनंजय म्हणाले. प्रथम देसाईंना सावध केलं पाहिजे, कारण त्यांचं नाव दुसरं या यादीत. देसाईंकडे कधी जाऊया? आत्ताच जाऊया. चहा संपवून त्यांच्याचकडे गेलं पाहिजे. वेळ गमावता कामा नाही. नागनाथची गाठे विसरता कामा नये. इतक्यात टेलिफोनची घंटी वाजली. छोटूनं रिसिव्हर कानाला लावला आणि म्हणाले, जरा थांबा. धनंजयकडे वळून तो म्हणाला, नागनाथचाच फोन आहे बाबूजी. धनंजयांनी काही न बोलता रिसिव्हर कानाला लावला. होय, मीच धनंजय. मी कामात आहे. तुम्ही येताय? लवकर या जरा. टेलिफोन बाजूला सारून ते म्हणाले, नागनाथ इथे येत आहे. तुला तो ओळखणार तर नाही ना? त्याची काळजी नको. काल मी अगदी बेमालूम वेषांतर केलं होतं. 5-10 मिनिटातच नागनाथ तिथे येऊन धडकला. नेहमीप्रमाणे भपकेबाज पोशाख त्यानं अंगावर चढवला होता. हास्यमुद्रेने अभिवादन करत तो म्हणाला,
वेळ नसतानाही आपण मला भेटण्याची कृपा केली त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्हाला हल्ली बरंच काम दिसतंय. हो, सध्या एकामागोमाग एक बरेच खून होत आहेत, धनंजय म्हणाले. बाप रे, मला ठाऊक नव्हतं. अलीकडे वर्तमानपत्र मी फारशी काळजीपूर्वक वाचत नाही. किती खून झाले? 3 झाले आत्तापर्यंत, धनंजय म्हणाले. प्रोफेसर शिवदत्त, चौपाटीवर सापडलेला एक तरुण आणि तिसरा फणींद्रनाथ. पण फणींद्रनाथ हृदयाच्या विकारानं मेला ना? तो पेपरवाल्यांचा तर्क आहे. असं का? बरं, ते जाऊ द्या. तो खून जाणे आणि तुम्ही जाणे, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी ज्या करता इथे आलो ते तुम्हाला सांगतो. माझा नोकर एकाएकी कुठेतरी नाहीसा झालाय. चांद, धनंजय त्याच्याकडे बघत म्हणाले. होय, मी विशाळगडच्या महाराजांना पार्टी दिली होती त्यावेळी तुम्ही त्याला बघितलं होतं. रात्री मी सिनेमाला गेलो होतो. परत आलो तेव्हा चांद कुठे दिसला नाही. मला वाटलं तो कुठल्या एखाद्या दुसऱ्या खोलीत असेल, पण सकाळी उठलो तरी त्याचा पत्ता नाही. धनंजय, काही करा पण चांदला शोधून काढा. नागनाथ, मला खरोखरच पुरसत नाही. तुम्ही हे काम पोलिसांवर सोपवत का नाही? नागनाथची निराशा झालेली दिसली. इतक्यात टेलिफोनची घंटी वाजली. बाबूजी, तुमचा फोन आलाय. कोण आहे? धनंजयांनी फोन कानाला लावून विचारलं. मी मनमोहन देसाई. धनंजय, तुम्हाला लगेच भेटायचंय. काल रात्री माझे मित्र शिवदत्त यांचा खून झाला त्यासंबंधी तुम्हाला काही महत्वाचं सांगायचंय. हा, ठीक आहे, मी येतोच आहे तुमच्याकडे, धनंजय म्हणाले. टेलिफोन बाजूला सारत ते म्हणाले. छोटू, गाडी बाहेर काढ, आपल्याला शिवडीला जायचंय. तुम्ही शिवडीला जात असाल तर मला जरा कमिशनर साहेबांच्या ऑफिसपर्यंत पोहोचवा. चांदची हकीकत मी त्यांच्या कानावर घालतो. धनंजय म्हणाले, अवश्य. मोटारीत बसल्यावर ते छोटूला म्हणाले, गाडी पोलीस कमिशनर साहेबांच्या ऑफिसच्या इकडे घे. तेथे नागनाथ उतरल्यानंतर आपण पुढे शिवडीला जाऊया. शिर्डी ऑफिसजवळ त्याचे आभार मानत नागनाथ खाली उतरला. तो दूर गेलेला पाहून धनंजय म्हणाला, छोटू, बोरीबंदरला वळसा घालून गाडी शक्य तितक्या जल्दीनं मलबार हिलकडे घेऊन चल. तुम्ही तर शिवडीला जायचं म्हणत होतात. होय, पण ते केवळ नागनाथला ऐकवण्यासाठी. मगा सर मनमोहन देसाईंचा फोन होता. त्यांनी आपल्याला ताबडतोब भेटायला बोलवलंय. त्यांना काही सूचना मिळालेली की काय? हा, दिसतंय खरं तसं. देसाईंच्या बंगल्यासमोर मोटार उभी राहताच ते अत्यंत घाईने आत गेले. दिवाणखान्याच्या दरवाजाजवळ देसाईंचा नोकर उभा होता. धनंजयानं ओळखून तो म्हणाला, साहेब आत आहेत, तुम्ही आलात की आत पाठवून द्यायला सांगितलं. धनंजयांनी आत शिरल्यापूर्वी 2 वेळा दारावर टकटक केलं पण जबाब मिळाला नाही. दिवाणखान्यात शांतता पसरलेली दिसली. दरवाजा लोटत धनंजय म्हणाले, छोटू, आपण वेळेवर येऊ शकलो नाही असं दिसतंय. आत शिरताच समोर देसाई एका खुर्चीवर बसलेले आढळले. त्यांची काही हालचाल दिसत नव्हती. धनंजयांनी पुढे येऊन बघितलं. त्यांच्या कपाळावर मध्यभागी एक लहानसं बोक पडलेलं होतं आणि जवळच जमिनीवर एक पिस्तूल पडलेलं होतं. देसाईंचा चेहरा अत्यंत शांत दिसत होता, जणू काय ते सुखानं झोप घेत होते. धनंजयांनी प्रथम पिस्तूल काळजीपूर्वक उचलून बघितलं, नंतर देसाईंची देहाची तपासणी केली. ते जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांची मुद्रा कठोर आणि निश्चयी दिसत होती. ही तर आत्महत्या दिसते. आत्महत्या नव्हे, हा खून आहे, धनंजय म्हणाले. देसाई डावखुरे होते. त्यांना अशा प्रकारे आत्महत्या करता येणं शक्य नाही. पाहणाऱ्याला ही आत्महत्या असं वाटावं ही खुनी माणसानं खबरदारी घेतली, पण त्याला ते डावखुरे होते हे माहीत नसावं. त्यांना त्यांच्यावर ओढवणाऱ्या संकटाची आपण सूचना देऊ शकलो नाही याचं मला वाईट वाटतं. तुम्हाला कोणाचा संशय येतोय बाबूजी? हा खून नागनाथनं केला असावा. पण ज्यावेळी देसाईंचा फोन आला तेव्हा नागनाथ तर आपल्यासमोर उभा होता. त्याच्याजवळ कार पण नव्हती. तो आपल्या पुढं इथं येऊन खून कसा करू शकेल? देसाई मृत्यू पावलेला कमीत कमी 2 तासाचा तरी अवधी लोटलेला आहे, असं माझ्या तपासणीवरून सिद्ध होते. तो टेलिफोन खात्रीनं बनावट होता. आपल्याशी देसाई बोललेच नाहीत. खून करून नागनाथ साळसूटपणे चांदचं निमित्त करून आपल्याकडे आला. ते आपल्या फक्त डोळ्यात धूळ फेकण्यासाठी. देसाईच्या नावानं फोन करण्याची त्यानं व्यवस्था केली असावी. तो फोन आला त्यावेळी तो मुद्दामून आपल्या समोर हजर राहिला होता. छोटूचं त्या स्पष्टीकरणानं गोंधळ उडाला. धनंजयांनी दिवाणखान्याची तपासणी सुरू केली. दिवाणखाना विस्तीर्ण होता. एका कोपऱ्यात काही कागद जाळल्यासारखे दिसले. तपासणी संपवून त्यांनी देसाईंच्या नोकऱ्याला हाक मारली. नोकर तो प्रकार बघताच रडू लागला. त्याचं सांत्वन करत धनंजयांनी विचारलं, देसाईंची मंडळी घरातच आहेत ना?
नाही, बायको मुलं लोणावळ्याला गेली आहेत आणि आज संध्याकाळी मालक मला घेऊन डेक्कन क्वीनने तिथे जाणार होते. आता रडत बसून काय होणार आहे? धनंजय म्हणाले. तुझे मालक माझेही स्नेहीच होते. त्यांच्यासारख्या सज्जन माणसाचा ज्या दृष्टीने खून केला त्याला फासावर चढवण्याची खटपट केली पाहिजे. मी आल्यापासून आठ पाठवून देण्याबद्दल खुद्द देसाईने तुला काय सांगितलं होतं? नाही, सकाळीच त्यांना एक इसम भेटायला आला होता. त्यांनी बाहेर येऊन मला हा निरोप सांगितला. त्या इसमाला पिंगट रंगाची दाढी असून तो दिसायला गोरा, नाक तरतरीत असा होता काय? हो साहेब, तसाच होता. तो इथं कधी आला होता आणि काय झालं नंतर? तो सकाळी 7 वाजताच त्यांना भेटायला आला. मालक त्याला घेऊन दिवाणखान्यात बसले होते. अर्ध्या तासाने तो बाहेर आला आणि त्यानं मला सांगितलं की धनंजय इथे आले की त्यांना फक्त आत सोडायचं. देसाई काही महत्वाच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळेच गडबड करायची नाही. इतकं सांगून तो परत गेला. काय बेराड आहे. देसाईंचा खून करून त्यानं बाहेर येऊन तो खोटा निरोप तुला सांगितला असणार, छोटू म्हणाला. धनंजय म्हणाले, तुझा अनुमान बरोबर आहे. त्या इस्माला परत बाहेर जाताना तू बघितलंस काय? नाही महाराज. बाबूजी, तुम्ही त्याचं अचूक वर्णन करू शकता? आत गेल्यानंतर नागनाथनं आपली नकली दाढी आणि मिशा इतर कागदात घालून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बाहेर निसटण्याची घाई असल्यानं तो ते काम पूर्ण होईपर्यंत थांबला नाही. त्यामुळे त्याची ती पिंगट अर्धवट रंगाची जळलेली दाढी मला मिळाली. त्या तुझ्या यादीतील 2 माणसं तर आता ठार झालेली आहेत.